तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं होतं 23 डिसेंबरला ट्राय यांनी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन जारी करून सर्व टेलिकॉम कंपन्यांना हे निर्देश दिले होते की त्यांना असे प्लॅन्स आणावे लागतील 23 जानेवारी 2025 पर्यंत, ज्यामध्ये फक्त व्हॉइस कॉलिंग आणि SMS चे रिचार्ज असतील. म्हणजे त्यामध्ये डेटाची गरज नाही. कारण की खूप सारे असे आज पण मोबाईल युजर्स आहे ज्यांच्याकडे कीपॅडवाले फोन आहे, ज्यांना डेटाची रिचार्जची गरजच नाहीये, परंतु त्यांना सुद्धा असे रिचार्ज करावं लागत होते. आणि हेच लक्षात घेऊन, हेच बघून ट्रायनी असे निर्देश दिलेले होते. आणि आता मित्रांनो, आज आहे 23 जानेवारी आणि आजची लास्ट डेट होती असे प्लॅन लॉन्च करण्याची. तर मित्रांनो, सर्वांनी तर अजून लॉन्च नाही केलेले, सर्वांचे अजून प्लॅन अवेलेबल झालेले दिसत नाहीये. परंतु ज्या काही मोठ्या टेलिकॉम कंपनीज आहेत त्यांनी त्यांचे प्लॅन लॉन्च केलेले आहेत. तर आपण आता वन बाय वन करून बघणार आहे कोणत्या टेलिकॉम कंपनीने काय प्लॅन्स लॉन्च केलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, व्हॅलिडिटी त्यांची 30 दिवसापेक्षा जास्त आहे. म्हणजे 90 दिवस किंवा 365 दिवस पर्यंतचे तुम्ही रिचार्ज करू शकता, जे की तुम्हाला मंथली फक्त 150, 160, 170 रुपयेच पडणार आहेत. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि या चॅनलवरती पहिल्यांदा झालेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वात पहिले मित्रांनो, आपण बघूया एअरटेल वाल्यांनी कोणते प्लॅन लॉन्च केलेत. आता बघा, मी एअरटेलच्या ॲपमध्ये आलोय. आता इथे मी सर्च करतो 1959, म्हणजे यांनी हा आहे ना 1159चा एक प्लॅन इथे लॉन्च केलेला आहे, ज्याची व्हॅलिडिटी बघा 365 दिवस, म्हणजे 1 वर्षाची व्हॅलिडिटी मिळते, ज्यामध्ये अनलिमिटेड तुम्हाला कॉल्स मिळणार आहे आणि 3600 SMS सुद्धा मिळणार आहेत. आता तुम्ही बघा, तुम्हाला हे मंथली कितीला पडतंय. जवळपास हे 162-66 रुपयापर्यंत पडणार मंथली, जर आपण कॅल्क्युलेट केलं तर. म्हणजेच 1959 भागिले 12 जर आपण करून बघितले तर बघूया आपल्याला हा प्लॅन मंथली कितीला पडतो. यामध्ये तुम्हाला डेटा मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त कॉलिंग आणि SMS मिळणार आहे. तर आपण बघूया 1959 भागिले 12, तर बघा 163 रुपये 25 पैशाला तुम्हाला हे मंथलीला पडतो. याच्यापेक्षा सुद्धा स्वस्त जे प्लॅन आहेत मित्रांनो, ती तुम्हाला समोर समजणारच आहेत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा प्लॅन तर आपल्याला 163 रुपये मंथलीच्या हिशोबाने पडतो, परंतु तुम्हाला 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. आता बघा, दुसरा प्लॅन बघा एअरटेलवाल्यांचाच 499चा प्लॅन आहे. त्यामध्ये तुम्हाला 84 दिवसाची व्हॅलिडिटी मिळते. ट्रायनी सांगितलेले होते 90 दिवस किंवा 1 वर्ष, तर यांनी ते 3 महिन्याच्या हिशोबाने हे 84 दिवसाचे एक प्लॅन लॉन्च केलेला आहे 499ला. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल मिळणार आहे आणि 900 SMS मिळणार आहेत. यालाही तुम्ही 3 महिन्यांनी डिवाइड करून बघा तुम्हाला कितीला मंथलीला प्लॅन पडतो. आता आपण जिओचे प्लॅन बघूया. तर बघा, आता मी जिओच्या ॲपमध्ये आलोय. आता इथून मी मोबाईलवरती जातो. माझं जे सिम कार्ड आहे ते जिओचं नाही आहे, म्हणून मला यांच्या वेबसाईटवरती जावं लागणार आहे. तर इथे बघा, मोबाईलच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे FAQ मध्ये यायचं आहे, व्हॉट आर द करंट जिओ प्रीपेड रिचार्ज प्लॅन. यावरती क्लिक करायचं आहे. इथे एक लिंक भेटणार आहे आपल्याला, टू एक्सप्लोर जिओ प्रीपेड प्लॅन्स, क्लिक हिअर. आता हे यांच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट करते. इथे आपल्याला प्लॅन बघायला मिळणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे व्हॅल्यूचे प्लॅन आहे तुम्हाला डाव्या साईडला सर्वात खाली यायचं आहे. इथं व्हॅल्यूवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर प्लॅन येतात. तर व्हॉइस ओनली प्लॅन जे आहेत ते 2 आहेत. तर पहिला जो प्लॅन आहे तो बघा मित्रांनो 1958 रुपयाचा आहे, जो जिओने लॉन्च केलेला आहे. त्याची व्हॅलिडिटी मित्रांनो 365 दिवस आणि त्यामध्ये बेनिफिट मिळणार आहे तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि SMS मिळणार मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये 3600. आता जर आपण याला जर कॅल्क्युलेट करून बघितलं मंथली किती पडतो, तर हे तेवढंच पडणार आहे. फक्त 1 रुपयाचा डिफरन्स आहे दोघांमध्ये. जिओचा हा 1 वर्षाचा प्लॅन आहे, तो महाग आहे. आपण याच्यापेक्षा आहे ना, जर 3 महिन्याचा प्लॅनचे जर रिचार्ज केलं तर आपल्याला याच्यापेक्षाही स्वस्त पडतो. आता हा बघा 163 रुपये 16 पैशाला तुम्हाला मंथली पडतोय. आता हा दुसरा प्लॅन बघा, एक 458 रुपयाचा प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगच मिळणार आहे आणि SMS मिळणार आहे. जवळपास 900च्या आसपास SMS असणार आहेत. आता याची बघा व्हॅलिडिटी 84 दिवसाची, म्हणजे 3 महिन्याची आहे. तर हा 458चा जो प्लॅन आहे त्याला आपण कॅल्क्युलेट जर करून बघितलं तर हा आपल्याला 1 वर्षाचा जो प्लॅन आहे त्याच्यापेक्षाही स्वस्त पडतो. 1 वर्षाचा जो प्लॅन आहे तो आपल्याला 163 रुपयाला पडतोय जिओचा. आणि हा जर बघितला आपण 3 महिन्याचा प्लॅन, तर तो आहे 458चा भागिले 3, तर हे बघा 152 रुपयाला पडतोय. म्हणजे तुम्ही जर कधी हा 3 महिन्याचा प्लॅनचं रिचार्ज केलं तर एक तर तुम्हाला पैसे कमी लागणार आहे वन टाइम रिचार्ज करायला आणि तुम्हाला स्वस्तही पडणार आहे. तर 1 वर्षाचा जो प्लॅन आणलेला आहे त्यांनी, कोणता हिसाब लावून आणला आहे त्यांनाच माहिती आहे, परंतु हा 3 महिन्याचा प्लॅन आपल्याला स्वस्त पडणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट जी मोठी कंपनी आहे ती आहे वोडाफोन, पण त्यांचे प्लॅन मला अजून भेटलेले नाही आहे. त्याचप्रमाणे BSNLचे सुद्धा प्लॅन अजून मला भेटलेले नाही आहे. तर मित्रांनो, ही 2 मोठ्या कंपन्या, टेलिकॉम कंपन्या, यांची आपण माहिती बघितलेली आहे. तर मित्रांनो, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटून मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.